गुरुचरित्राचे पारायण करताना प्रत्येकाकडून होणाऱ्या मेन 5 चुका, ज्याचे उलट परिणाम आपल्यालाच भोगावे लागतात. सर्वात पहिला म्हणजे वाचनाची वेळ आणि जागा न ठरवणे. आज इथे, उद्या तिथे, कधी सकाळी, कधी संध्याकाळी, कधी सकाळी 7 वाजता तर कधी सकाळी 9 वाजता. असा विस्कळीत क्रम ना पारायणाची ऊर्जा कमी करतो. त्यामुळे आज सकाळी जर 7 वाजता वाचन केलात ना, तर उद्या सकाळी देखील 7 वाजताच वाचन करा. पारायणाची ही फिक्स वेळ ठेवा. दुसरी चूक म्हणजे मंत्र जप न करता सरळ वाचनाला सुरुवात करणे. अनेक जण थेट अध्याय उघडून वाचायला बसतात, पण त्या अध्यायांमधील एनर्जी, त्या अध्यायांमधील तीव्रता एवढी जास्त असते की ते आपल्या बॉडीला सहन होत नाही. म्हणूनच दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा कमीत कमी जप करावा. यामुळे काय होतं, आपल्या भौतिक दैवी शक्ती क्रिएट होते व आपलं मन स्थिर राहतं. ही तिसरी चूक ना 50 ते 70% लोक करतात, ती म्हणजे मूळ प्राकृत ग्रंथ वाचण्याचा आग्रह. मूळ गुरुचरित्र हे प्राकृत भाषेमध्ये आहे, एकतर ते समजण्यास अवघड आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ग्रंथामध्ये अनेक मंत्र आहेत. जर त्या मंत्रांचा उच्चार आपल्याकडून चुकला ना, तर त्याचा